नमस्कार, जय श्रीराम मित्रांनो. आपण या शेतकरी बांधवांच्या सरांकडे आलो आहेत आज. त्यांचे चाळ वगैरे भरण्याचं काम वगैरे चालू आहे. कांदे वगैरे बघा थोडे म्हणजे आता त्यांचं म्हणजे माझा अंदाज आहे मार्केटचा रेंज असतं जेमतेम 1200-1300 रुपये जरी मार्केट वगैरे राहिलं असतं तर ते कांदे वगैरे विकून टाकले असते वल्ले. पण आता हे चाळ वगैरे भरताय, चाळ भरतायत. आता ही चाळ वगैरे भरणार आता जेमते माझ्या अंदाजे किती दिवसात भाव वाढतो किती नाही, त्याच्यामध्ये घट किती होते ती किती होते आता ते बघा, सडपड किती होते, सगळ्याच गोष्टींमध्ये आता मॅनेजमेंट वगैरे बघायला लागेल. आणि सर हे कांदे किती दिवस ठेवणार तुम्ही आता? कांदे 4-5 महिने. 4-5 महिने का? मग सर आता वल्ले कापडे इकली नाही तुम्ही असं? भाव नाही का आता ये आता किती मजुरी किती लागणार आहे सर? खर्च वगैरे कितला झाला आहे सर तुमचा टोटल? 30,000. तिचं खाद्य वगैरे मग एवढं उत्पन्न वगैरे काय होते सर यंदा कांद्याची? यंदा एवढं माल वगैरे निघला नाही ना? का कारण निघला नाही सर? पाणी वगैरे जास्त पडला, बिओआर जास्त झालं, बरोबर आहे तुमचं, बरोबर म्हणणं आहे बा. आणि आता तुम्हाला तुमचा हा कांदा काय भाव जाईल तेव्हा तुम्हाला पुरवडेल सर? 10-11 बरोबर आहे सर. तुम्हाला सरकार वाटतं का 11,000 रुपयाचा भाव होऊन देईल? नाही, मग तुम्ही एवढी अपेक्षा काय करतायत सर? जेमतेम तुमचं म्हणजे 2,000 पुढे भाव सगळं मार्केट होऊ शकत नाही असं, कारण की रातोरात निर्यात बंदी होऊन जाते सर, बरोबर आहे का नाही? आता तुम्ही म्हणजे एवढं आता काय चाळ वगैरे बनणार, लेबर वगैरे कुठे गेले तुमचं अजून माणसं वगैरे? गाडी येणार आहेत का? आणि खर्च वगैरे किती होईल सर टोटल आता म्हणजे एवढं किती आता भरणे वगैरे हे पण कामाला आहे बाकीचे? हां, माणसाला काय रोज आहे सर एक माणसाला? 500 रुपये रोज. चाळ वगैरे पाट्या वगैरे टाकण्यात ना 500 रुपये रोज वगैरे ना. म्हणजे बघा मित्रांनो, आपण या सर्वांचे आता संवाद साधला आहे आपण थोडासा, टाईम नसणे. ते म्हणतायत माणसं वगैरे लेबर वगैरे आता एवढे दिवस कांदे वगैरे ठेवून 500 रुपये रोजाने माणसं वगैरे, आणि ते म्हणतायत जेमतेम 5 आणि 6,000 रुपये कांद्याला भाव भेटायला पाहिजे. मला तर नाही वाटत 5 आणि 6, 11,000ची अपेक्षा आहे, पण 5 आणि 6,000चं मार्केट होऊ शकत नाही. कारण की आपण जेव्हा 5-6 वर्षापासून बघत आहे 5 आणि 6,000चं मार्केटच होत नाही, कारण की मार्केट व्हायला लागलं लगेच निर्यात बंदी होऊन जाते. आता मग ते सर यांचं काय म्हणणं वगैरे आपण ते जाणून घेतलं आहे. आणि आता चाळ वगैरे किती दिवस आहे बाई, चाळ वगैरे भरता येते आता. आणि धन्यवाद. फॉलो करा, लाईक करा, शेअर करा.